आज मी ना दुपारच्या जेवणासाठी ना आपल्या सगळ्याचंच फेवरेट आणि सगळीकडेच आवडीने खायला जाणार असं खारं वांग आज मी मस्तपैकी ना असं गावरान झणझणीत असं तोंडाची चव वाढवणारं असं हे खारं वांग बनवलेलं आहे। भरलेलं वांग आणि खारं वांग याच्यामध्ये फक्त थोडासा फरक आहे मिरची आणि मसाल्याचा। तर इकडे बघू शकता मी मस्तपैकी आज खारं वांग बनवलेलं आहे। इतकं भारी लागतं ना, काही भाजीला सुचलं नाही की 4-5 वांग्यामध्ये इतके मस्त हे खारं वांग्याची रेसिपी बनती। म्हणजे खायला पण छान वाटतं आणि एकदम झणझणीत, म्हणजे वांग हे असंही आपल्याला आवडीचंच आहे। त्यातली त्यात खारं वांग भरलेलं वांग म्हणलं की आपल्याला भूक लागलीच लागली। तर आज मी मस्तपैकी असं हे खारं वांग केलेलं आहे, गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत एक नंबर लागतं। तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची एक छोटीशी रेसिपी। आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, चॅनेलवर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्रायबर पण करा। तर इकडे पाहू शकता किती मस्त झाले बघा असं गावरान पद्धतीचं खारं वांग। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते अगोदर बघून घेऊया। तर इकडे मस्त मी भाजीवालीकडून वांगे घेऊन आले, एक मोठं एक छोटं, म्हणजे कसं तिच्याकडे जरा मोठालेच होते त्यामुळे मी निवडून बारीक काढले, एवढे भेटले बघा। आणि एक मोठा आले त्यात वांग, पण हरकत नाही, जाऊ दे आपल्याला वांगच करायचं आहे। तर हे असे छोटे छोटे वांगे भेटले ना मग मस्त वाटतं बनवायला। तर हे वांगे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत हे बी इकडे। तर जरा साईडला ठेवून घेऊया। आता आपण ह्याला लागणारे साहित्य बघूया। इकडे मी हिरव्या मिरच्या घेतल्यात, तिखटवाल्या झणझणीत हिरव्या मिरच्या घेतल्यात। मोठ्या लसणाच्या पाकळ्या 4-5 होत्या, त्या कट केल्यात कारण ते मोठ्या साईजच्या होत्या। मग छोट्या लसणाच्या पाकळ्या साधारण तुम्ही 10-12 घेऊ शकता। त्यानंतर अर्धी वाटी इकडे मी कच्चे शेंगदाणे घेतलेत, आपल्याला हे भाजून घ्यायचेत। शेंगदाणे अर्धी वाटी। त्यानंतर इकडे 2 चमचे मी सुक्का खोबऱ्याचा किस घेतलाय। तुम्ही खोबरे किसणीवर किसून घेऊ शकता किंवा असे बारीक बारीक तुकडे सुद्धा घेऊ शकता सुक्या खोबऱ्याचे। आता आपण काय करायचं, मिरची लसूण शेंगदाणे जरा खरपूस तव्यावर भाजून घ्यायचं, खूप छान चव लागते। हे एकदम गावरान आपली सोपी पद्धत आहे खारे वांग्याची। हा माझा भाकरीचा तवा आहे, याच्यामध्ये ना आपण सुरुवातीला मिरची आणि लसूण शेंगदाणे वेगळे भाजायचे। तर मी सुरुवातीला ना लसूण आणि मिरची जरा चांगलं भाजून घेते, ह्याच्यावर डागे पडेपर्यंत भाजून घ्यायचं। हे बघा आता ह्याच्यावर डाग पडलेले आहेत, काही जास्त भाजायचं नाही, फक्त जरा शेकून घ्यायचे। हे असं थोडंसं याला भाजून निघलं की लगेच काढून घ्यायचं। आता आपण 1 वाटी शेंगदाणे ना हे भाजून घेऊया, तवा चांगला तापलेला आहे त्यामुळे काही वेळ लागणार नाही। तर आता मस्त हे सुद्धा शेंगदाणे डाग पडेपर्यंत मी भाजून घेतले आणि गॅस बंद करून घ्यायचा। आणि सुक्या खोबरं जे घेतलं ना आपण, जे 2 चमचे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं, लगेच जरा थोडंसं मिक्स करून घ्यायचं तवा गरम असतानाच। कारण काय होतं मग गॅस जर चालू ठेवताना मग ते खोबरं लगेच करपलं जाऊ शकतं आणि मग लगेच चव बिघडू शकते मग वांग्याची। त्यामुळे फक्त गरम तव्यावर हे खोबरं असं भाजून घ्यायचं, म्हणजे गॅस बंद केल्यावर। आता आपल्याला काय करायचं, हे जे वांगे आहेत ना हे कटिंग करून घेऊया। असं कटिंग बोर्ड असतो सगळीकडे, तर हा कटिंग बोर्ड घ्यायचा। जर तुम्हाला देठ पूर्णच हवा असेल वांग्याचं तर ठेवू शकता किंवा असं थोडंसं कमी करू शकता। तर मी जरा ना हे मस्त थोडंसं कटिंग करून घेते वांग्याचं देठ। आणि आता ह्या वांग्याला आपल्याला 4 भाग करायचे, म्हणजे 4 काप करायचे असे फोडी। जास्त काय असे लांबपर्यंत म्हणजे तळापर्यंत नाही न्यायचं, नाही तर काय होऊ शकतं तुटू शकतात हे फोडी। हे असं फक्त मधोमध चीर मारायची, 4 भाग करायचे आणि असं पाण्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून काय होतं वांगे काळे पडत नाहीत। अशा पद्धतीने हे सगळे वांगे कट करून घ्यायचे। असे थोडंसं देठ कट करून घ्या, जर आवडत असेल तर पूर्ण ठेवू शकता। आणि असे 4 भाग करायचे, जसं आपण कारल्याला करतो, भेंडीला करतो, दोडक्याला। हे बघा जरा हातावर घेते, चाकूला जरा धार कमी आहे। हे बघा हे असे 4 भाग करायचे, पाण्यामध्ये ठेवून द्यायचे। इकडे बघू शकता मस्त 4 भाग केले सगळ्या वांग्याचे मी असे आता 4 भाग करून घेतलेत आणि पाण्यात ठेवलेले आहेत। तोपर्यंत आपण मसाला जरा म्हणजे याचं सारण बनवून घेऊया, जो आपल्याला मसाला भरायचा आहे वांग्यामध्ये तो तयार करूया। तर मिक्सरचं भांडं जरा मी इकडे घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपण याच्यामध्ये ना वांग्याचा एक छानपैकी झणझणीत गावरान मसाला तयार करणार आहोत। तर इकडे सुकं खोबरं जे आपण शेंगदाण्यासोबत भाजलं होतं बघा 2 चमचे,
ते टाकले आणि शेंगदाणे भाजलेले टाकले सुरुवातीला. मग मिरची लसूण जे भाजून घेतले ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकले. खारं वांग्याला ना मिरचीचाच वापर केला जातो. तर इकडे बघू शकता मिरची, लसूण, शेंगदाणे, सुकं खोबरं टाकलेलं आहे भाजलेलं. त्यानंतर याच्यामध्ये मी थोडा धना पावडर, सगळे मसाले ना इथे टाकून ह्याचा एक छान मसाला बनवायचा आपल्याला. तर धना पावडर टाकलं, 1 चमचा हळद टाकते, थोडा गरम मसाला टाकून घ्यायचा. इकडे लाल मसाला स्किप करायचा कारण हे खारं वांगं आहे, ह्याला हिरवीच मिरची लागते. त्यामुळे मी इकडे गरम मसाला टाकला आहे आणि थोडंसं आता चवीनुसार मीठ टाकायचं. हे 1 चमचा जिरे टाकलेत आणि वांग्याला एकदम छान अशी गावरान चव येण्यासाठी इकडे मी तीळ टाकते बघा. 1-1.5 चमच्याच्या अंदाजाने तीळ टाकले, सफेद तीळ. खूप छान फ्लेवर लागतो हे असं भरलेला खाऱ्या वांग्यामध्ये. आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया, थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आणि हे वाटण ना अगदी सुक्कं करायचं, अजिबात पाण्याचा थेंब नाही टाकायचा. सुक्कं सुक्कं हे वाटण वाटून घ्यायचं. हे इकडे पाहू शकता खाऱ्या वांग्याचा आपला हा गावरान मसाला तयार झाला आहे. एकदम सुक्का वाटला आहे मिरचीसोबत. हे बघा किती मस्त झाला आहे, जाडसर आहे, जास्त काही बारीक करायचं नाही आणि पाणी तर अजिबातच टाकायचं नाही, असं सुक्का सुक्काच वाटायचा. तर हा मसाला बघा मस्त तयार झाला आहे सुक्का सुक्का. सगळे मसाले मीठ वगैरे टाकल्यामुळं आता आपल्याला काहीच मसाल्याची आवश्यकता नाही दुसरी. हे असा मसाला तयार करायचा. आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते हा मसाला. हा मसाला सगळा एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे. हे बघा असं सगळं काढून घ्यायचा आणि हा तयार आहे बघा गावरान खारं मसाल्याचा, खाऱ्या वांग्याचा मसाला. हा मसाल्यामध्ये ना तुम्ही भरलेलं वांगं, भरलेली भेंडी करू शकता, दोडका करू शकता. खूप मस्त बनतं, एकदम छान आहे हा मसाला. आता हे जे वांगं आहे ना याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेत परत एकदा. आता मसाला भरायच्या आधी ना ज्या 4 फोडी मारल्यात ना आपण वांग्याला, त्याच्यामध्ये अगदी हाताला टचअप करायचं बोटाला आणि जरा मीठ चोळून घ्यायचं. जास्त चोळू नका नाही तर खारट होऊ शकतं वांगं. फक्त थोडंसं किंचित टच करायचं मीठ आणि ते चोळून घ्यायचं. काय होतं मग वांगं सपक सपक लागत नाही, मसाल्यासोबत छान त्याची चव बसती. मग असा हा मसाला थोडा थोडा सुक्का मसाला बघा किती मस्त सुक्काफट झाला आहे. आणि अशा 4 भागामध्ये हा मसाला भरून घ्यायचा व्यवस्थित हलक्या हाताने आणि मग ह्याला वरून असा दाब द्यायचा. हे बघा हे अशा प्रकारे याला हलक्या हाताने दाब द्यायचा म्हणजे मसाला 4ही बाजूनी वांग्याला शेवटपर्यंत पॅक होतो. हे बघा किती मस्त प्रकारे हा मसाला याच्यामध्ये भरला गेला. दुसरं वांगं पण आपण सेम पद्धतीने भरून घेऊया. हा मसाला वांग्यामध्ये भरायच्या आधी ह्या चिरामध्ये थोडंसं मीठ चोळून घ्यायचं, अगदीच थोडं. हे बघा ह्याने खूप वांग्याला चव येते. आणि हा मसाला आता याच्यामध्ये असं टाकायचा, हलक्या हाताने थोडा थोडाच घ्यायचा आणि तळापर्यंत मस्त याला पॅक करायचं. हे बघा आणि मग दाब द्यायचा बस, म्हणजे पॅक राहतो, कढाईमध्ये निसटत नाही मसाला, वांग्यासोबत चांगला शिजला जातो. हे बघा मस्त झाले का ना ते सगळे वांगे अशा पद्धतीने भरून घेते. मस्त असा हा मसाल्यामध्ये वांगे मी भरून घेते. तर सगळा मसाला मी वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घेतला आहे. उरलेला थोडा मसाला मी साईडला ठेवला आहे आणि अजूनही उरला आहे तो पण सुद्धा वाटीमध्ये काढून ठेवला आहे. कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं, स्लो गॅस करायचा. सुरुवातीला हे वांगेत ना तेलामध्ये परतून घ्या, लगेच मसाला पाणी वगैरे काही टाकायचं नाही. सुरुवातीला हे वांगे तेलात परतून घ्यायचे. फक्त 1-1.5 मिनटं जरी स्लो गॅसवर याला परतून घेतलं ना, असं केल्याने सुद्धा वांग्याला छान चव येते. ह्याच पद्धतीमध्ये तुम्ही भरलेलं वांगंसुद्धा करू शकता. हे असं झाकण ठेवायचं आणि वाफेवर थोडं तेलामध्ये याला परतून घ्या. हे बघा वांग्याचा रंग बघा चेंज झालेला आहे, ते डाग पडलेले आहेत. मस्त तेलामध्ये सुरुवातीला वांगे मी भाजून घेतलेत. हे अशा पद्धतीने खारं वांगं करून बघा. आणि उरलेला सगळा सुक्का मसाला टाका आणि याच्यामध्ये मी अजून थोडा मसाला उरलेला तो सुद्धा टाकून घेतला आहे. एकजीव करून घ्यायचं, तेलामध्ये चांगला मसाला वांगं परतून घ्यायचं आणि मग नंतर थोडं थोडं पाणी जे आपण मसाला वाटलेला जे मिक्सरचं भांडं असतं ना त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून तेच पाणी वापरायचं. तर इकडे मी मिक्सरच्या भांड्यातलंच पाणी टाकते बघा, अगदी थोडं जसं लागेल तसं टाकायचं, एकदम नाही टाकायचं. आणि मग स्लो गॅस ठेवायचं, झाकण ठेवायचं
आणि वांग्याला शिजून द्यायचं. एक 5 मिनटातच, 5 किंवा जास्तीत जास्त 7 मिनटामध्ये वांगं तयार होतं. 2-2 मिनटाला वांगं चेक करायचं स्लो गॅसवर. हे बघा 2-2.5 मिनटं झाले की वांगं पलटी करून घ्यायचं. घाई करायची नाही, आबडधोबड असं पलटी करायचं नाही, व्यवस्थित असं हलक्या हाताने याला पलटी करत राहायचं. हे बघा एक एक वांगं असं खालीवर करत राहायचं, म्हणजे सगळीकडून वांगं शेकलं जातं. तर मी पलटी करून घेतलं आहे. आता परत एकदा झाकण ठेवते आणि पुन्हा एकदा 2-2.5 मिनटं वेट करायचा. त्यानंतर परत एकदा चेक करायचा. तर 2-2.5 मिनटं झालेलं आहेत आणि आता आपण पुन्हा चेक करूया. म्हणजे असं पलटी करायचं, म्हणजे सुरुवातीला पलटी केली, आता परत एकदा वांगं जरा पलटून घेऊया. असं केल्याने वांगं चारी बाजूनी चांगलं शिजलं जातं. बघा तुम्ही किती मस्त वाटते बघा हे आपलं खारं वांगं. आणि पाणी काय ॲड केलं नाही आपण, त्याच पाण्यामध्ये हे वांगं आपलं तयार होत आहे. पुन्हा एकदा 2-2.5 मिनटं झालेत आणि हे वांगं आपलं परफेक्ट झालेलं आहे तयार. तुम्ही पाहू शकता. हे बघा नरम सॉफ्ट पडलेलं आहे वांगं. जास्त वांगं गाळ करायचं नाही, कारण की मग ते वांगं खाण्यात काही मजा येत नाही. त्यामुळं थोडासा त्यामध्ये ना कडकपणा ठेवा, म्हणजे बोलायचा अर्थ की जास्त गाळ करू नका. कारण ते वांगं आपण जे प्रत्येक घासामध्ये तोडून खातो ना, तर ते वांगं फील झालं पाहिजे आपल्याला खाता वेळेस. तर मस्त हे वांगं आपलं तयार झालं आहे. गॅस बंद करायचं. पूर्ण वांगं हे 7 मिनटामध्ये किंवा जास्तीत जास्त 10 मिनटं पकडून चला स्लो गॅसवर तयार झालेलं आहे. गरमागरम खारं वांगं प्लेटमध्ये सर्व करूया. तर तुम्ही पाहू शकता आपलं हे खारं वांगं तयार झालं आहे खाण्यासाठी. बघा पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटलं का नाही. एकदम असा गावरान टचअप आहे, म्हणजे इतकी छान चव लागते ना. फक्त ना गरमागरम कडक ज्वारीची किंवा बाजरीची भाकर करा, त्यासोबत तुम्ही वांगं खा. बघा इतकं मन तृप्त होतं ना, म्हणजे पोटच भरून जातं, इतकं भारी वाटतं. तर कसं वाटलं तुम्हाला हे आपलं खारं वांग्याची रेसिपी? एकदम सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने दाखवलेली आहे. करून नक्की बघा, जसं दाखवलं व्हिडिओमध्ये तसं करून बघा. खूप छान चव लागते आणि माझं खूप फेवरेट आहे. तर तुम्हालाही आवडतच असणार आहे. तर नक्की हे करून बघा. अशा पद्धतीने ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत करू शकता. टिफिनला पण तुम्ही नेऊ शकता. फक्त सगळं वाटण अगोदरच रात्री वाटून ठेवायचं बस. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला आपल्या सबस्क्राईबर करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या